काही जागा ठरवण्याबाबत विलंब होतो, मात्र लवकरच याबाबत निर्णय होईल असं वक्तव्य अजित पवारांनी केलं। पिंपरी चिंचवडमध्ये थेरगाव इथल्या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी ती गेलेली असताना पत्रकारांशी बोलत होते। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल तोपर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटेल अशी मिश्किल टिप्पणीही अजित पवारांनी केली। पुण्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि बारामती महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची अचानक भेट झाली। दोघेही आपल्या प्रचार दौऱ्यावर होते। तळजाई टेकडी इथं प्रचारासाठी धंगेकर आणि सुनेत्रा पवार आमने सामने आले। यावेळेस काही काळ चर्चा केल्यानंतर दोघेही पुढील प्रचारासाठी निघून गेले। सोनाई उद्योग समूहाचे सीईओ प्रवीण माने यांनी महायुतीमध्ये प्रवेश केलाय। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा ते प्रचार करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी तसंच अजित पवारांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्याचंही प्रवीण माने यांनी सांगितलंय। मुंबईत आदित्य ठाकरे अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। त्यांच्या सभांच्या विरोधात भाजपच्या युवा मेळाव्यांचं आयोजन केलं जात आहे। आदित्य ठाकरेंच्या घाटकोपरमधील जनसंवाद सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून युवा मेळावे घेण्यास सुरुवात झाली आहे। मांडूपमध्ये सह्याद्रीनगर परिसरात आदित्य ठाकरेंच्या सभेपासून काही अंतरावर महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती। मुंबईच्या दादरमध्ये महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारार्थ पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला। यावेळी शेवाळेंना निवडून आणण्यासाठी पुढील 40 दिवस काम करण्याचा निश्चय करण्यात आला। तसंच मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही ही लढाई जिंकणार असल्याची प्रतिक्रिया राहुल शेवाळेंनी दिली। डोंबिवलीत राष्ट्रवादीचा पदाधिकारी मेळावा पार पडला। या मेळाव्याला किसन कथुरेंनी उपस्थिती लावली। श्रीकांत शिंदे विकासाचा दृष्टिकोन असलेलं नेतृत्व आहे, त्यामुळे ते बहुमतानं निवडून येतील अशी प्रतिक्रिया यावेळेस त्यांनी दिली। तसंच त्यांच्या आणि भिवंडीचा उमेदवार कपिल पाटील यांच्यातील मतभेदावर त्यांनी आपण भाजपसोबत असल्याचं सांगत उत्तर देणं टाळलं। अहमदनगरच्या कोपरगावातील महायुतीच्या मेळाव्याकडे भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हेंनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं। कोल्हे विरुद्ध विखे हा संघर्ष गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे, त्यामुळेच या मेळाव्याला कोल्हे गैरहजर राहिल्याचं बोललं जात आहे। विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेंच्या प्रचारार्थ हा मेळावा आयोजित करण्यात आला होता।